काकडी, घेरकीन, ढेमसा पिकांची किडींपासून रक्षा कशी करावी? काकडी, घेरकीन आणि ढेमसा पिकांवर प्रामुख्यानं लाल भुंके आणि फळमाशीचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. तुमच्याही पिकावर याचा प्रादुर्भाव झाला असेल तर काय उपाय करावा मी सांगते. पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा. लाल भुंगे पीक लहान असताना पाने कुरतडून खातात. बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडी वर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिलीलीटर मॅलिथिओन या प्रमाणात मिसळून फवारावं. याशिवाय कार्बारिल 40 ग्रॅम किंवा रोगोर 10 मिली किंवा एंडोसल्फॉन 20 मिली या कीटकनाशकाची फवारणी करून या किडीचं नियंत्रण करता येतं. या किडीची सूर्य उगवण्यापूर्वी हालचाल कमी असते. अशा वेळी कीड वेचून मारावी. फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडी वर्गीय पिकांचं फार मोठं नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या सालीखाली अंडी घालते. या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात. या फळमाशीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिलीलीटर मॅलिथिओन मिसळून फवारणी करावी. शेतातील किडकी फळे नष्ट करावीत. याशिवाय या पिकांवर मावा, लीफ मायनर, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीचंही वरील कीटकनाशकांमुळे नियंत्रण होतं. आता काकडी वर्गीय पिकांवर पडणारे महत्त्वाचे रोग आणि त्यांचं नियंत्रण याबाबत पुढील व्हिडिओत जाणून घेऊयात. त्यासाठी हॅलो कृषीला फॉलो करा.